नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 22 जुलै महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. कार्यक्रमाची सुरुवात निवेदकानं सुरुवातीला काय बोलावं. नमस्कार. काळ पुढं सरकत राहतो, पण काही व्यक्तिमत्व आपल्या कार्यातून, विचारातून आणि संस्कारातून काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर होतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण आज येथे एकत्र आलो आहोत. आज दिनांक 22 जुलै स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या अभिवादन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 2 उपस्थितांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित नागरिक बांधव. 3 दीप प्रज्वलन. तमोसोमा ज्योतिर्गम. ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचं प्रतीक असलेल्या दीप प्रज्वलनानं आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावं. 4 स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना माणूस शरीराने दूर जातो, पण त्यांचे विचार आणि कार्य समाजाला सतत प्रेरणा देत राहतात. आता आपण स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी जागेवरती उभं राहून अजितदादांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया. 5 आता आपण सर्वांनी उभं राहून स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतोय. 2 मिनिटाचं मौन असल्यास धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपण आपल्या जागेवरती आसनस्थ व्हावं. 6 प्रास्ताविक. कोणत्याही कार्यक्रमामागील उद्देश आणि भावना समजून घेण्यासाठी प्रास्ताविक अत्यंत महत्वाचे असतं. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय संबंधिताचं नाव या ठिकाणी निवेदकांना घेऊन यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपले विचार अर्थात प्रास्ताविक करावं. पुढील 7 मान्यवरांचे मनोगत. विचारांची देवाणघेवाण हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद असते. आता आपण मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ घेणार आहोत. सर्वप्रथम मी आदरणीय संबंधिताचं नाव घेऊन यांनी मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना मी निमंत्रित करतो. प्रत्येक वक्त्यानंतर आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनपूर्वक आभार. आता पुढील मान्यवर असे 1 बाय 1 मान्यवरांचे विचार व्यक्त करण्यासाठी निवेदकानं त्यांना विनंती करावी. आणि शेवटी 8 आभार. महाराष्ट्र राज्याचे महापुरुष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती प्रसंगी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, अशा रीतीनं शॉर्टमध्ये महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची माहिती या ठिकाणी सादर केली आहे. माहिती कशी वाटली तर निश्चितपणे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.